आम्ही हे बघा तिच्या कानातलं गेलं, आमचे गॉगल गेले पाण्यामध्ये. तुम्ही व्हिडिओ बघितले ना, सगळं म्हणजे बघा, केस बघा, तोंड बघा आमचं पण काळं निळं पडलंय. पण आम्ही जेव्हा इंस्टाग्रामवर रील टाकू ना तेव्हा बघा असं आमचं सगळं एकदम एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवल. आणि आता सगळं करून आता आम्हाला पिकअप पॉईंटला सोडता येते. पण खूप छान मजा आली आम्हाला पूर्ण दिवस आज. बघा कविताच्या कानातले गेले, गॉगल गेला, चेहरा बघा आमचा इथं माझ्यापेक्षा पण काळी पडली. मी तरी तर गोरा दिसलाय, थोडा थोडा मीठ दिसतोय. माझा चेहरा ना असा हे झालाय चिकट चिकट. आय थिंक तसं आहे मिठा. आलो आम्ही आता फायनली जिथून सकाळी त्यांनी आम्हाला पिकअप केलं होतं. खूप थकलो, खूप काळे पडलो, खूप मजा आली. सगळ्यात जास्त मजा कविताला आली. मजा नाही आली? खूप वैताग आला आम्हाला आता. सोटे आता रूमवर चला फटाफट फटाफट, कारण चेहरा पण खारट खारट झालाय आणि तोंड पण खारट खारट झालाय. आम्ही आता बसमध्ये बसलो आणि बस आता आम्हाला आमच्या हॉटेलवर सोडेल. मग त्यानंतर आम्ही थोडं जरा फ्रेश वगैरे होऊ, झोपण्यापेक्षा पण काय पडलेलंच होईल. त्यानंतर संध्याकाळी जेवू, सकाळी आरामात उठू आणि आमचा 11 वाजता चेकआउट. गोव्याला असं बाय बाय बोलू आणि आम्ही निघू. आम्ही आलो आता हॉटेलमध्ये 1-2 मिनटामध्ये पोहोचू. आता तुम्ही बघू शकता आम्हाला आम्ही किती थकलो आहे ते. आता तुम्हाला आम्ही आतमध्ये जाऊन मस्त तयारी करून परत दाखवतो, एकदम परत फ्रेश. आणि मग आम्ही जाऊ, कुठे जायचं आहे? बीचवर जाऊ आम्ही रात्री. आता जरा फटाफट जरा तयारी करतो, कारण की चेहरा एवढा खारट झाला आहे ना की आम्हाला चहामध्ये बुडवलं तर ते खाऊ शकतात. हां, एवढा खारट झाला. वर्षभराचं मीठ आलं अंगामध्ये. हां, वर्षभराचं मीठ आलं आहे अंगामध्ये. चला आता आम्ही पोहोचलो, फटाफट रेडी होऊन मग आम्ही तुम्हाला दाखवतो बीच. आमच्या जो हॉटेलच्या बाजूलाच आहे 2 मिनटावर. हे बघा आम्ही पोहोचलो, हे आमचं हॉटेल. बघा आम्ही किती टॅन पडलो आहे. मी तर छान दिसतोय. मी तर खूप टॅन पडली. आता आम्ही तयारी केली आणि आम्ही आता चाललोय. कुठे चाललोय? बीचवर. आणि जरा फिरायला चाललोय. बघू अजून काय काय आहे, काही शॉपिंग बिपिंग करू असं त्या हिशोबाने. थोडं खरंच काळे पडलोय ग, पण ठीक आहे, 1-2 दिवसामध्ये होऊन जाऊ. आता काय आता आज दिवसभर आपण उन्हामध्ये होतो. दिवसभर उन्हामध्ये होतो तर थोडंफार तो होऊच ना. ठीक आहे, पण आजचा एक्सपिरियन्स तुम्ही बघितला, खूप छान होता, मस्त मज्जा. कविता भारी आहे का? हे बघा आता आमचं जेवण झालं आणि आम्ही आता आलो बीचवर. बीच बघा एक नंबर, कडक कडक. कविता उलटी फिर, थांब फिर. सब जगह पार्टी कर रहे हो, पार्टी करेंगे आज अभी पार्टी करेंगे. भारी ना एकदम. हे बघा देखा फुल 360 ना. आज हे पार्टी नाईट. कवितेने बघा रव्याचा लाडू बनवलाय आणि लोकांना विचारते पाहिजे का पाहिजे का. बघू दाखव कविता. अरे तो तुटतोय सारखा. हा बघा रव्याचा लाडू आहे, कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डर द्या. मस्त बीचवर बसलोय आणि हा मागचा लुक. हे बघा आम्ही आता मस्त आईस्क्रीम खायला आलो. हे बघा हे तिघं मायलेक, हे त्यांचे पप्पा तिकडे पैसे भरतायत. वाजलेत किती? 11:15. आता आम्ही चाललोय झोपायला.
आणि मग सकाळी उठून नाश्ता करून आमचा आहे चेकआउट. आता आम्ही निघालो. बाय बाय गोवा. बाय बाय गोवा. आमची आता ट्रेन आहे. चेकआउट झाला आता. आमचं आता चेकआउट झालंय. आमची ट्रेन आहे लवकरच. आम्ही ठाणे आणि आमच्या त्याच्यानंतर पुढच्या ट्रिपला. कारण की आम्ही काय बोलतात ते पार्टी खूप करून busy करून असतो बाबा. थकतो म्हणून आम्ही परत पार्टी करतो. हे बघा बाल्कनी व्ह्यू. आम्ही निघालो होतो पण परत आलो यांच्या रूम मध्ये. हे आमचे मित्र बनलेत वसईचे. हे बघा वसई. हा बघा हा त्यांचा मुलगा. तुझं नाव काय बेटा? कियान. आणि त्याचं रियान. हा याला भारी. मस्त आहे बघा. चला बाय बाय हॉटेलला. बाय बाय. बाय बाय. हे बघा बाय आमचं बाय. हॉटेल हे आमचं होतं. हॉटेल होतं. आता आम्ही निघालो. आता फटाफट जेवण करू. आता वाजलेत 1 आणि काय म्हणतात त्याला फटाफट जेवण करून आम्हाला इथे 2 वाजतीलच. मग इथून निघालो की डायरेक्ट थिविम स्टेशनला आणि मग 3:30 पावणे 4ची आमची गाडी आहे. सूर्य बघा किती तापलाय. सूर्य बघा किती तापलाय. म्हणजे पहिल्या आधीच कमी काळ आहेत का आम्ही? काळेच पडलोय आम्ही डायरेक्ट. टॅन एवढे पडलो ना की टॅन काढता काढता आमचा जीव निघणार आहे. निघालाय. म्हणजे किती तापलाय तो बघा आधी. हे बघा ऐकतच नाहीये. संतापलाय तो. संतापलाय तो. आम्ही आता आलोय जेवायला. पण त्यात कवितेला खायचा होता डोसा. कवितेला बघ किती भूक लागली. बोलत पण नाही. भूक लागली आहे की शब्द पण नाही निघत. म्हणजे जेवण ऑर्डर केलं आहे पण ते अजून थोड्या वेळाने येणार आहे म्हणून पहिले डोसा मागवा. बरोबर ना? खूप भूक लागली होती मला. खूप भूक लागली आहे तिला. बघा जेवण आलं आमचं. आता आम्ही जेवतो मस्त. पनीरची भाजी मस्त आम्ही ऑर्डर केली आहे. खूप मस्त आहे. तुला आवडलं? आता बघा कशी कविता हसते. कविताला भूक लागली ना की कविता अशी कावरी बावरी होते. चला पटापट जेवण करून आपल्याला निघायचं आहे. आम्ही पोहोचलो आता रेल्वे स्टेशनला थिविम. बघा कविता काय पिते आहे. नेसकॅफे. ओहो. नेसकॅफे पिते मी. आणि मी लस्सी काय बोलतात त्याला छास पिली बघा. मला एक सांगू, माझ्यासोबत जी एक व्यक्ती आली आहे ना ती खूप मोठी इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टावरती खूप जास्त फॉलोअर्स आहेत त्या व्यक्तीचे. आणि ती बघा इथे काय चाललंय. ही बसण्याची पद्धत बघा. झोपतो थोड्या वेळ. बघितलं हे मागासपासून हे असंच होतंय की बिचाऱ्यांना लोकांना बसायला जागा नाहीये आणि छान वाटते अशी बस कविता. मी प्रोफेशनल काय आता म्हणजे कसं हे काय कसं बसायचं. ही जागा आहे ना मी हे केली आहे पोझिशन टाकलं. पूर्ण डायरेक्ट हडप करून टाकली ती जागा. बिचारे लोक लोक आहेत ना उभे आहेत. दाखव लोक. हे बघा लोक बघा बिचारे असे उभे आहेत फिरतात. त्यांना मी बसायला झोपतो. जागा नाही म्हणून. आणि हे बघा इथे बघा पूर्ण 2 बेंच हडप करून ठेवलेत. कसं हे प्रोफेशनलिझम आहे का? कसं वाटतं हे? कसं वाटतं वाटताना? काय ट्रेनमध्ये 11 साडे 11 पोहोचून जाऊ. हां 11:30 नाही 11ला उतरवेल. 11:30 पावणे 12 घरी. विंडो सीट माझी होती पण हिने घेतली. त्याच्यावर नाव माझं आहे विंडो सीट. पण तिचं कसं आहे जो तेरा आहे वो भी मेरा है, जो मेरा है वो भी मेरा है. आता आम्ही आलोय कविताच्या गावी. नाही आलोय गावाचं स्टेशन रत्नागिरीला आलोय. लगेच गावी आलो. काही या लगेच. माझी मम्मी बोलते की तुम्ही उतरता का जरा फिरून फिरून या रत्नागिरी. 1 तासात माझं गाव आहे. हां इथे 1 तासामध्ये कविताचं गाव लांजा. जाऊ शकत नाही. जरा गाडी लेट झाली ना 6-7 तुझे मम्मी पप्पा तर ठाण्याला आहेत ना मग काय फायदा आपण तिकडे जाऊन. पप्पा ठाण्याला नाही मम्मी पप्पा विरारला आहे. हां सॉरी विरारला आहे. आलो आम्ही ठाण्याला. आता ठाण्याला
पप्पा आलेत आम्हाला घ्यायला.